रामधाम मंदिर आम्ही चाललो आज. आपल्याकडे श्रावण सुरू झालं तर आम्ही चाललो आज दर्शनाला. त्याच्यामुळे लवकर पण निघायचा प्रयत्न केला. लवकर जर निघला असतं ना याच्यापेक्षा जास्त तर आमचं लवकर दर्शन झालं असतं. परंतु आम्हाला माहीत होतं आधीपासून काल लेट झालं तर दर्शन लवकर होतं. तरी बी लवकर निघलो. तरी आम्ही तिथे गेल्यानंतर आणि रस्त्याने इथून तिथून पाऊस चालू होता. म्हणजे येत होता जात होता, असं जोरात नव्हता. त्याच्यामुळे उडत बी होता आणि बंद होता. आणि लोक जे चालले ते बघा किती वल्ल पावसातच भिजत चालले. ते कावड घेऊन जातात महादेवाच्या दर्शनाला, तसे ते कावड घेऊन चालतात. आणि रस्त्याने मस्त वातावरण झालेलं होतं, पाऊस येत होता मस्तपैकी आणि छान वाटत होतं. पावसामध्ये असं चालू असलं की जायला कुठून मजा येते, गरमत नाही काही नाही, थंड वातावरण होतं. आणि इथून तिथून भीड होती. श्रावण सुरू झालं की आपल्याकडे माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना की मंदिरातले गर्दी राहते म्हणून, आणि खास करके महादेवाच्या मंदिरात तर भरपूर गर्दी राहते. चला मग आम्ही तिथं पार्किंगसाठी जागा वगैरे धुंडली. तरी बी पार्किंग फुल झालेल्या होत्या. तरी बी आम्ही बाहेर एका ठिकाणी लावली. तिथं पण लावली. ते पार्किंगवाले आले, ते म्हणजे ते जागा नाही, इथून जागा गाडी काढा. तरी बी त्यांनी उभं केली. आणि तसं पुढं आलो होतं. मग आम्ही लाईनमध्ये उभं राहिलो. आणि भरपूर ठिकाणी अशी केळं वगैरे वाटत होते. ते केळं दिले होते लोकांना, ते खाताय सगळेजण. आणि आम्ही तर तसं खाल्लं नाही, आम्ही तसं ठेवलं होतं. आणि आम्ही म्हटलं दर्शन करून नंतर खाऊ. पण तरी बी 1-2 लोक गरीब बसलेले होते, त्याला देऊन टाकलं आम्ही. आमचं दर्शनमध्ये गेल्यानंतर आम्ही तिथं बनवून शिकलो व्हिडिओ. तसं मोबाईल बाहेर जमा करतात, पण ह्यावेळेस थोडंसं अलग केलं. कारण की मोबाईल जमा केलं की मग मध्ये मोबाईल लिहू देत नाही ते. मग ह्यावेळेस पता नाही कसं काय मी जमा केले फोन, नाही तर मध्ये लिहू देत नाही फोन. तरी घेऊन गेलो आम्ही, तर आम्ही व्हिडिओ नाही बनवला. तसं मध्ये केल्यानंतर बाहेरचा बनवला. हा शेजारचं मंदिर आहे, इथं बी भरपूर छान आहे. आणि इथं लाईन लागलेली आहे. अन्नदान करतात ना लोक, तसं फराळाचं वगैरे लोक करतात. तरी बी त्याची बी भरपूर मोठी लाईन आहे. मग सगळेजण म्हणे आपण पण करूया थोडंसं. मग आम्ही फराळाचं वगैरे केलं. मग निघलो वापस. नंतर घरी पण आलो.